महादेवी हत्तीणी संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठक संपन्न. हत्तीणीला आणण्याबाबत कायदेशीर बाबी समजून घेणार. मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री दिल्ली दौऱ्यावर. दिल्लीत शिंदेंच्या विविध बैठका तर कुणाची भेट घेणार याकडे लक्ष. गेल्या 15 दिवसातील शिंदेंचा दुसरा दिल्ली दौरा. अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत गप्प बसायचं नाही. राष्ट्रवादीच्या मेळाव्यात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. राष्ट्रवादी अजित पवारांच्या सोलापूर जिल्हाध्यक्षांचा कारनामा. आमदार नसतानाही उमेश पाटलांनी कारवर लावला आमदाराचा लोगो. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. सर्वधर्म समभावासंदर्भात संभाजी भिडेंचं वादग्रस्त विधान. तर आंबा खाऊन मुलं होतात या वक्तव्याचाही पुनरुच्चार. संभाजी भिडेंच्या वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला तोंड. सरकारी अधिकाऱ्यांची तक्रार वरिष्ठांकडे करू नका. सरकारी अधिकाऱ्यांना मार द्या. शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांचा अजब सल्ला. पुण्यात किरकोळ वादातून सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडीत गोळीबार. स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर. वर्ध्यातील खरांगणा आणि बांगडापूर परिसरात तब्बल 5 वाघांचा मुक्त संचार. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. आणि पुत्रदा एकादशी निमित्त पंढरपुरात विठ्ठल मंदिराला आकर्षक सजावट. तब्बल 2 टन फुलांनी विठ्ठल मंदिर सजलं. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत दुपारच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूयात. महादेवी हत्तीणी संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठक संपन्न झाली आहे. हत्तीणीला आणण्याबाबत कायदेशीर बाबी समजून घेण्यात आलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी याबाबत गंभीर दखल घेतली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. रात्री 10 वाजता शिंदे दिल्लीमध्ये दाखल होणार असून उद्या दिवसभर दिल्लीमध्ये शिंदेंच्या विविध बैठका असणार आहेत. सर्वधर्म समभाव म्हणजे नीचपणा आहे. हा प्रकार म्हणजे ना धड स्त्री ना धड पुरुष म्हणजे नपुंसकपणा आहे असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलंय. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करू, तिरंगा फडकवू, पण दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी काम करत राहू असं संभाजी भिडे यांनी म्हटलं. भिडे यांनी पुन्हा एका त्यांच्या आंबा खाऊन मुलं होतात या वक्तव्याचा पुनरुच्चार केलाय. दत्तात्रय भरणे यांनी कृषी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारलाय. माणिकराव कोकाटेंवर करण्यात आलेल्या कारवाईनंतर दत्तात्रय भरणेंची कृषी मंत्रिपदी वर्णी करण्यात आली आहे. अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत आता आपण गप्प बसायचं नाही असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केलेलं आहे. सांगलीच्या आयोजित केलेल्या पक्षाच्या मेळाव्यात मुश्रीफ बोलत होते. धाराशिव जिल्ह्यातील शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे आता शरद पवारांची साथ सोडणार आहेत. शरद मोटे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर पवार गटाला धाराशिवमध्ये धक्का बसणार आहे. गोट्या गीतेचे नवनवीन कारनामे समोर येत आहेत. गोट्या गीतेनं ईव्हीएम मशीनवर मतदान करताना स्वतःचा लाईव्ह व्हिडिओ काढून पोस्ट केला होता आणि त्यामुळे आदर्श आचारसंहिता आणि गोपनीयतेचा भंग झालाय. गोट्यासह त्याच्या अनेक मित्रांचाही या व्हिडिओमध्ये सहभाग आहे. अजित पवारांच्या सोलापूरच्या जिल्हाध्यक्षांचा नवा कारनामा समोर आलाय. उमेश पाटील आमदार नसतानाही त्यांनी त्यांच्या कारवर आमदाराचा लोगो लावला. त्यामुळे आता पोलीस यावर काही कारवाई करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पायाभूत सुविधांचे प्रकल्प वर्षानुवर्ष चालू न राहता ते प्रकल्प हाती घेतल्यानंतर 3 वर्षात पूर्णत्वास यायला हवेत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी शेतकऱ्यांना अजब सल्ला दिलाय. सरकारी अधिकाऱ्यांची तक्रार वरिष्ठांकडे करू नका. हे अधिकारी फक्त मारायला भितात. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांना मार द्या असा सल्ला त्यांनी दिल्यानं खळबळ माजली आहे. शहापुरात भाजपचा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. दौंड तालुक्यातील यवतमध्ये जमावबंदीचा आदेश काही प्रमाणात शिथिल करण्यात आलाय. सकाळी 6 ते सकाळी 11 वाजेपर्यंत यवतमधील जमावबंदीचा आदेश शिथिल केल्यानं बाजारपेठ खुली झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेकडून अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू आहे. कालपासून सुरू असलेली कारवाई आज पण सुरू राहणार आहे. पोलीस आणि नागरिकांमध्ये झालेल्या बाचाबाचीमुळे काल दोघांना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यामुळे आज कारवाई दरम्यान तणाव वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आज पोलीस बंदोबस्तात वाढ करण्याची शक्यता आहे.
मुंबईमध्ये झालेल्या एका महत्त्वपूर्ण भेटीमध्ये मावळ तालुक्यातील भाजप नेते रवींद्र भेगडे यांनी तळेगाव, दाभाडे आणि शेलारवाडीतील शेतकऱ्यांच्या DRDO प्रकरणातील जमिनीच्या अधिग्रहणावर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। यात वाढीव पुनर्वसन अनुदानासाठी सकारात्मक आश्वासन दिलंय। अकोल्यातील एका राजस्थानी आईस्क्रीम गाडीवर काम करणाऱ्या मजुराची ठेकेदाराकडून पिळवणूक होते। यावर मनसेनं खळखट्याक न करता त्या ठेकेदाराची समजूत काढून त्याला मजुराची थकीत रक्कम आणि कागदपत्र परत करायला सांगितली। मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी मारहाण न करता समेट घालत न्याय मिळवून दिला। लोणावळा शहरात वाहतूक कोंडी, CCTV कॅमेऱ्यांची गैरहजेरी आणि नागरी सुविधांचा बोजवारा हे सगळं वारंवार चर्चेत येऊन देखील लोणावळा प्रशासन ठोस पावलं उचलत नसल्यानं आमदार सुनील शेळके यांनी थेट अल्टिमेटम दिलाय। 20 दिवसात काम न झाल्यास थेट मोर्चा काढणार असा इशारा त्यांनी दिलाय। पुत्रदा एकादशी निमित्त पंढरपुरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। मात्र यावेळी काही भाविकांनी सुरक्षा रक्षकासमोरच दर्शन रांगेत घुसखोरी केली, त्यामुळे दर्शन रांगेचं नियोजन देखील कोलमडलं। मुसाळ स्थानकातील रस्त्याचं काम सुरू असल्यानं तेथील मार्ग वाहतुकीसाठी बंद केलेला आहे। मात्र रिक्षा चालक कशालाच न जमता याच मार्गावरून प्रवास करतायत आणि त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते। सोलापुरात डीजेच्या तालावर नाचताना एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यानं दुर्दैवी मृत्यू झालाय। या प्रकरणी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील लाडघर इथे एक दुर्दैवी घटना घडली आहे। विजेचा जोरदार धक्का लागल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। लाईटच्या पोलवर काम करत असताना हा अपघात झाला। या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जाते। नाशिकमधील जय भवानी रोडवर एका बिबट्याचं दर्शन झालं, त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय। तातडीनं पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। सावखेड गावात गेल्या 6 महिन्यांपासून ग्रामस्थांवर पाणी टंचाईचं संकट घोंगावतंय। सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी पाणी सोडण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय, त्यामुळे तात्काळ पाणी पुरवठा सुरू करावा अशी मागणी करण्यात येते। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये मुसळधार पावसामुळे डोंगर उतारावरील दरडीचा धोका निर्माण झालाय। दरड कोसळण्याच्या भीतीनं कुटुंबियांनी रात्रभर जागून काढली। दरडीचा भाग कोसळत असल्यानं 8 ते 10 घरांना धोका निर्माण झालाय। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील नागापूर येथील आदिवासी शाळेत एका विद्यार्थिनीच्या पाण्याची टाकीचा काही भाग कोसळून मृत्यू झाला होता आणि त्यानंतर मृत विद्यार्थिनीच्या पालकांना 5 लाखांचा मदतीचा चेक देण्यात आला होता। मात्र तो बाउन्स झाल्यानं पुन्हा रोष व्यक्त केला जातो। जळगाव शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं तापमानात वाढ झालेली आहे। तापमानाचा पारा 33 अंशांवर गेल्यानं उकाडा वाढलाय। यंदाच्या खरीप हंगामातील पेरणीच्या आकडेवारीनुसार यंदाच्या खरीप हंगामात सिल्लोड तालुक्यात मक्याचं तब्बल 10,000 हेक्टर क्षेत्र वाढलेलं आहे। सोयाबीन, कापूस आणि कडधान्यांच्या तुलनेमध्ये यंदा मक्यानं चांगला परतावा दिलाय। जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह वरच्या धरणातून होणारी पाण्याची आवक बंद झाल्यानं धरणाचे सर्व 8 दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत। गेल्या 4 दिवसात धरणातून गोदावरी नदीपात्रात जवळपास 2 TMC पाणी सोडण्यात आलंय। चोपडा तालुक्यामध्ये पावसानं पाठ फिरवलंय। पाऊसच न पडल्यानं शेतातील पिकांची वाढ खुंटलेली आहे आणि त्यामुळे शेतकरी हताश झालाय। आता तरी दमदार पाऊस पडावा असं साकडं बळीराजानं वरुण राजाला घातलेलं आहे। पुण्यातील नांदेड सिटी भागात पालिकेच्या जायका प्रकल्पाचं काम सुरू होतं आणि यावेळी मातीचा ढिगारा अंगावर पडल्यानं 4 कामगार ढिगाऱ्याखाली अडकले होते। त्यातील 3घांना वाचवण्यात यश आलं असून एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मुलुंडमध्ये चोरीला गेलेल्या जवळपास 1.52 कोटींचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय। चोरीला गेलेला मुद्देमाल त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आलाय। शहापुरात गुरांना गुंगीचं औषध देऊन त्यांची तस्करी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांची अज्ञात ठिकाणी नेऊन कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। गुरांना चोरून नेतानाची घटना CCTV मध्ये कैद झाली आहे। पुण्यातील विमाननगरमधील पबमध्ये गुन्हेगारांची डीजे पार्टी मोठ्या थाटात पार पडली। यावेळी या गुंडांनी पार्टीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर टाकत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। सोलापुरात चोरी केलेलं सोनं विकायला आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। या दोन्ही चोरट्यांकडून एकूण 2 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र चालवणाऱ्या एका अकॅडमीच्या प्रशिक्षकानं त्याच्याकडे शिकणाऱ्या एका तरुणीकडे शरीर सुखाची मागणी केली आणि तिच्या मित्राला जातीवाचक शिवीगाळ केली। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत प्रशिक्षकाला अटक केली आहे। धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयातील धक्कादायक प्रकार समोर आलाय। डॉक्टरच्या गळ्यावर शस्त्र ठेवत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। संबंधित व्यक्ती रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी असल्याचं समोर आल्यानंतर त्याचं निलंबन करण्यात आलंय। बुलढाण्यामध्ये 2 जण हातात शस्त्र घेऊन आपल्या दुचाकीवर फिरत रील बनवत होते आणि हा रील व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतलं।
पुण्यातील हडपसर परिसरात पुन्हा एकदा कोयता गँगचा धुडगूस पाहायला मिळाला आहे। हडपसरमधील 17.5 नळी येथे टोळक्याकडून वाहनांसह दुकानांची तोडफोड करण्यात आली। हातात कोयते घेऊन परिसरात दहशत माजवणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय। जळगाव एमआयडीसी मधील बॅटरी कंपनीतून धातूच्या प्लेट्स चोरी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे। या चोरट्यांकडून पोलिसांनी 327 किलो वजनाच्या धातूच्या प्लेट्ससह चोरीसाठी वापरलेली रिक्षा देखील पोलिसांनी जप्त केली आहे। जळगावात मंदिरांचा कडीकोळंडा तोडून चोरट्यांनी चांदीच्या पादुका, देवाच्या मूर्त्या, दानपेटीतील रक्कम आणि इतर साहित्य लंपास केलंय। एकाच रात्रीमध्ये 4 ठिकाणी दरोडा टाकल्यानं नागरिक भयभीत झालेत। या चोरट्यांकडे चॉपर, चाकू, तलवारी असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे। अहिल्यानगरातील मुख्य बाजारपेठेमध्ये असलेल्या एका नामांकित दुकानामध्ये चोरट्यांनी डल्ला मारला। दरोड्यामध्ये लाखोंचा ऐवज लंपास करून दुकानातील कपडे आणि रोख रक्कम पळवली आहे। चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानं आरोपींचा शोध घेतला जातोय।